ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की माझं नाव स्मिता. तर मला 2 अपत्य आहेत, मुलगा आणि मुलगी. आणि माझ्या पतीचं निधन लॉकडाऊनमध्ये झालेलं आहे. एकंदरीत परिस्थिती चांगली आहे म्हणजे सगळं म्हणजे उत्पन्न वगैरेच्या अशा गोष्टी आहेत, परंतु मला समाधानच नाही. म्हणजे माझं सतत काही ना काही दुखतं. समजा मुलांच्या बाबतीत मुलांचे हवी तशी प्रगती नाही. समजा शैक्षणिक ह्याच्यात वगैरे बऱ्याच गोष्टी आणि त्याच्यामुळे मी फार दुःखी, ताण घेते, टेन्शन येतं आणि माझी तब्येत पण खूप बिघडते. सतत काही ना काही आजार राहतो वगैरे. तर तुम्ही याबद्दल काय सांगता? कुठला काही दोष वगैरे काही आहे का? असेल तर मला सांगणे. तर मंडळी, आपण स्मिताताईचा आपण हे सगळं काय प्रश्न आहे तो पाहिला. तर त्या प्रश्नाचा विचार करून आपण थोडीशी त्यांच्याबद्दलची काय ऊर्जा दाखवते, शक्ती दाखवते, काय त्यांचं नेमकं हे आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया आपण. तर मंडळी, आपण प्रश्न तर ऐकला होता. आता या प्रश्नाचं उत्तर पाहूया काय दाखवते ते. आता यांना जे समजा त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय आणि सुख समाधान अशा गोष्टी का होत नाहीत, त्याचं कारण असं आहे की त्यांच्या जवळचीच व्यक्ती, नीट ऐकलात का? त्यांच्या जवळची, अत्यंत जवळची व्यक्ती आहे ती. कदाचित ते त्यांची नातलग असू शकते, पाहुण्या संदर्भातली असू शकते, अथवा समजा अब तुम्ही समजा काही तशा पद्धतीची असू शकते. समजा त्यांचं प्रेम वगैरे असं अशी बी व्यक्ती असू शकते, कारण ती जवळची व्यक्ती दाखवते आणि त्या व्यक्तीबद्दल यांच्या मनामध्ये काहीच नाही. ही व्यक्ती म्हणजे आपल्यासाठी खूप चांगली, असं यांचं मत आहे. आता त्यांना ती कोणती व्यक्ती, नात्यातली का गोत्यातली, हे त्यांचं ती पाहून घ्यायचं त्यांनी. पण या व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जामुळे ह्यांची प्रगती होत नाही, त्यांना म्हणावं तसं सुख भेटत नाही, समाधान भेटत नाही. ही व्यक्ती काय करते ती पहा. त्यांच्या जवळच राहून अशा काही नकारात्मक गोष्टी करते की त्या व्यक्तीला वाटतं की हिची प्रगती झाली तर कदाचित मला विचारणार नाही. नीट लक्षात येते तुमच्या? जाणून बुजून म्हणतात ना, जाणून बुजून ही व्यक्ती त्यांची प्रगती होऊ देत नाही, त्यांना सुख लाभू देत नाही. कारण ही सुखी समाधानी सगळीच झाली तर ती कदाचित आपल्याला विचारणार नाही, कदाचित आपल्यापासून दूर जाऊ शकते. आणि खूप काही चांगलं झाल्यानंतर हे आपल्याला तिथं म्हणजे सहवास असेल काय असेल ते मिळणार नाही. एकंदरीत तिची प्रगती करायची नाही, तिची प्रगती होऊ द्यायची नाही. मग त्यासाठी ती वेगवेगळ्या प्रकारचं काळजी करत असेल तर. पण इथे दाखवतंय की त्यांच्या जवळच्या संबंधित व्यक्तीचेच हे नकारात्मक विचार अथवा काय जे असेल त्या गोष्टीच्या प्रभावामुळे
त्यांना जी काय नकारात्मक ऊर्जा भेटायली असं ना, त्याची प्रगती म्हणजे एकंदरीत त्यांच्या जवळच्या संबंधित नातलागतली कुठली ती माहीत, पण जवळची चांगल्या संबंधित दररोजच्या परिचयातली अशा व्यक्तीमुळे यांची अधोगती होते. तर आपल्या बाबतीत सुद्धा मंडळी बऱ्याच वेळेस काय असतं, आपल्याला ते कळत नाही. आपल्या पशीच लोक असतात ते, शेजारी पाजारी असो, कुणी असतो कुणी, आपल्याला कळतच नाही ते. त्यांच्या नकारात्मक ऊर्जेमुळे, नकारात्मक ऊर्जा सोडत असल्यामुळे आपली प्रगती खुंटते, आपलं सुख समाधान लाभत नाही. आता या ताईचं कसं आहे की यांच्या संततीच्या बाबतीत सुद्धा यांना सुख नाही, मुलांकडून सुख नाही, म्हणजे हे सतत तणावामध्ये असतात, मानसिक टेन्शनमध्ये असतात ह्या. आता असं जर आपल्या बाबतीत होत असेल, आता ताईच्या बाबतीत ते होत आहे, त्यांना सांगतो, तुम्हालाही सांगतो हा उपाय. ज्यावेळेस हे असं मानवी जी असतात ना ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा असतात, आपल्या जवळच राहतात, संबंधितच असतात, पण आपली प्रगती होऊ देत नाहीत, होऊ देत नाहीत. कुणी म्हणतं त्याला करणी केली, कुणी म्हणतं काय केलं. करणी भरणीचा हा विषय तर ते वेगळा आहे हो, पण आपल्या संबंधात जवळ राहून जी नकारात्मक ऊर्जा फेकतात असे लोक असतात, ते आपल्याला ते काहीच कळत नाही. आपल्याशी गोड गोड बोलतात, संबंध चांगले दाखवतात, सगळं ठेवतात, आपल्याला सहवास पण लाभतो त्यांचा, सगळं होतंय, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण आपला कार्यक्रम करतात, आपल्या जवळ राहूनच आपला कार्यक्रम. कारण त्याच्यामागे त्यांचा उद्देश सुद्धा असतं की तुम्ही प्रगती करू नये. तुम्ही प्रगती केली, तुमची प्रगती झाली तर आपल्याला मग ते विचारणार नाही, म्हणून तुम्हाला वरी उडू द्यायचं नाही. तुम्हाला सतत खाली ठेवायचं, सतत तुम्हाला दुःखी ठेवायचं, तुम्हाला सतत तणावग्रस्त ठेवायचं, म्हणजे त्या व्यक्तीला तुमचं सगळं हे करता येतं. म्हणजे तुम्ही तिला विचारावं, सतत तिला विचारावं, प्रत्येक गोष्ट विचारावी, प्रत्येक काही ना काही निमित्तानं तुम्ही त्याच्याशी संपर्कात राहावं. आता अशा काही काही वेळेस पुरुष मंडळी असतात, आणि स्त्रियांच्या बाबतीत असे पुरुष मंडळी जे असतात ना प्रेगर, तर तिला काही त्याचे पुढे होऊ द्यायचं नाही. कारण ही पुढे गेली, दुसरं तिला जर भेटलं काही तर ते आपल्याला कदाचित सोडू शकते, ही पण भीती असते त्यांच्या मनामध्ये. म्हणून त्यांना ते प्रगतीच होऊ द्यायची नसतं. त्यांना सतत तिनं फक्त आपली भोगाची वस्तू आहे, हिचा भोगच घ्यायचा, आपल्याला फक्त भोग घेण्यापुरतं ठेवायचं, हिला कुठलाच जायचं नाही. दाखवायचं तुझ्यासाठी मी खूप पळतोय, तुझ्यासाठी मी अमुक गोष्ट करतोय, करून मी दाखवायचं, पण त्याच्यात नकारात्मक ऊर्जेमध्ये करायचं. असे अनेक जणांचे समजा अनुभव आहेत मला बी, आणि लोकांना पण आहेत, अनेक लोकांचे लक्षातच येत नाही आपल्याला. म्हणतात तर आपल्याला ते चष्मा असतो, आपण डोक्याला असं वर ढकलतो आणि चष्मा शोधत बसतो इकडे इकडे, चष्मा तर आपल्या डोक्यालाच असतो इथं. तशी परिस्थिती आहे. आपल्या जवळ आपल्या संबंधातच असतात हे असे लोक, आपली प्रगती कोणतं, आपले जाणी दुश्मन असतात, पण दुश्मन दाखवतच नाही. ते आपला कार्यक्रम करण्यासाठी बसलेले असतात, गोड बोलतात, सगळं करतात, काहीच कळत नाही. बरं ते असो, आता काही कळत नाही, मग आपण याच्यातून बाहेर कसे पडू शकतो? अशा नकारात्मक ऊर्जांना जर करत असतील तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं, आपण शिवभक्ती मार्ग स्वीकारायचा. मी शिवभक्ती करतो असं म्हणून नाही, तुम्ही स्वीकारायचा. कारण तुम्ही काय करता, लोक ह्या जाणत्याकडे जाता, त्या नंत्याकडे जाता, हे असं करून नाही भागत तुम्हाला. आता या ताईने सुद्धा बऱ्याच चौकशा केलेल्या आहेत, बरेच महाराज गाठलीत, बऱ्याचकडं बघितलेत काय गोष्टी, पण त्यांना नाही सांगू शकले कोणी की आपल्याच जवळचे कार्यक्रमही, आपल्याच जवळचा हा कार्यक्रम आहे, आपलेच माणसं, आपलं संबंधित माणूसच आपला हा कार्यक्रम करतोय, हे त्यांच्या लक्षातच आलं नाही, आणि आणून दिलं बी नाही. तर कोण्या जाणत्या नेत्याकडे, कोण्या महाराजाकडे जायची गरज नाही, काही करायचं नाही. फक्त शिवभक्ती मार्ग स्वीकारायचा, शिवभक्ती करायची, नियमितपणे शिवपूजा करायची आणि नामस्मरण करायचं.
ओम नमः शिवाय नमः म्हणलं तरी चालतं. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः म्हटलं तरी चालेल. कारण हा जो ओम नमो ओंकारेश्वर देवताय हे मंत्र जप आहे तो सिद्ध केला मी स्वतः. तो सिद्ध मंत्र केलेला आहे. तुम्हाला हे नियमितपणे पूजेमध्ये वापरता येईल. त्याचं नामस्मरण करता येईल. तुम्ही शिवभक्तीमध्ये लागलाच, तुम्ही शिवभक्ती नियमितपणे करू लागला, शिव उपासना करू लागला, तिचे उपास वगैरे करू लागला, सोमवार व्रत करू लागलात, अथवा प्रदोष व्रत आहे, शिवरात्री आहे आणि शिवभक्ती जर करत राहिलात तर ही जी कुणीही तुमचा जवळचा असेल, कुणी करत असेल, नकारात्मक ऊर्जेमुळे तुमची प्रगती होऊ देत नसेल, काही असेल, कळत नाही तुम्हाला, पण जी शिवभक्ती मार्गात घुसल्यानंतर शिवाची जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, तर ती ऊर्जा म्हणजे तुम्हाला एक कवच भेटेल. तुमच्या घराला एक कवच, तुमच्या प्रगतीला एक कवच भेटेल, एक संरक्षण भेटेल. जेणेकरून अशी ऊर्जा फेकते, जो कास व्यक्ती काही कुणी करत असेल तर ती तुम्ही जी कवच तुम्हाला जे भेटलंय त्या कवचामुळे तुम्हाला त्याचा काहीही त्या व्यक्तीचा परिणाम होणार नाही. आणि ते व्यक्ती तुम्हाला कळेल हे म्हणून, ही कार्यक्रम करते म्हणून, आणि हे कार्यक्रम करत असल्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर जाल, म्हणजे त्या व्यक्तीला जवळ करणार नाही. हा एक सोपा मार्ग आहे. शिवभक्ती करा. आता शिवभक्ती करायचं मला नाही कळलं तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, काय आम्हाला शिवपतना मंत्र वगैरे द्या. मंत्र तुम्ही करत राहा. कुणाच्या मागं लागायची गरज नाही. कुठं मंत्र तंत्र करून कुठं काहीतरी कोठे महाराज विराज गाठायची गरज नाही. आमच्यासारखं सुद्धा मागं लागू नका. फक्त एक मेसेज की मंत्र सांगा, आम्ही तेवढ्यापुरतं तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो शिवभक्तीतलं. आणि विचार करू नका. तुम्हाला नक्कीच यातून फायदा होईल. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.